निक्की शिवाय तुम्हाला करमत नाही, निक्की शिवाय तुमचा गेमच नाही, निक्की तुम्हाला खेळवते, निक्की तुम्हाला पळवते, निक्की शिवाय तुमचा गेमच नाही. असंच काहीच सार आजच्या भाऊच्या धक्क्याचा आहे. मानकाप्याच्या गुहेमध्ये घडलेला नॉमिनेशन टास्क आणि पाताळात घडलेला बीबी करन्सीचा गेम, यामध्ये घडलेली कांड, यावरच हा सगळा आजचा एपिसोड रंगलेला आहे. यामध्ये कोण गद्दार ठरत आहे आणि कोणाचा शहाणपणा जिरोला गेलेला आहे हे तुम्हाला पाहायला बघायला मिळेल. तर पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि नक्की शेअर करा. रितेश देशमुख यांचं आजचं होस्टिंग खूपच भारी होतं. अतिशय उत्तमरित्या दोन्ही टीमचा बॅलन्स साधत त्यांनी हे कार्य पूर्णपणे पार पाडलं. मागच्या वेळी ठरल्याप्रमाणे जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर बसायला परमिशन नाही, हाकललेलं आहे रितेश देशमुख यांनी, त्यामुळे त्यांना गार्डन एरियामध्ये बसवलं जातं. परंतु मला तेच समजत नाही, तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर घ्यायचं नाहीये तरी बाहेर टीव्ही आणि खुर्ची ठेवून तुम्ही नक्की काय साधता यातनं. तर मागचा आठवडा जोडीमध्ये राहायचं होतं, जोड्या वेगवेगळ्या ठरलेल्या होत्या, जोडीचा मामला म्हणून रितेश देशमुख यांना नाव देतात आणि पहिल्यांदा येतात वर्षा उसगावकर आणि अंकिता सासू सुनेच्या जोडीकडे. विचारतात की तुमचा अनुभव कसा होता. वर्षा उसगावकर सांगतात की मला पहिल्यांदा खरंच जड वाटत होतं की कसं राहणार, काय करणार, परंतु दुसऱ्या दिवशीपासून आम्ही थोडंफार ऍडजस्ट झालो. परंतु हे थोडंफार अवघड होतं, एकमेकांचे स्वभाव कळणं आणि हे सगळं. ते वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्यासारखंच कंटिन्युअस बोलत राहतात. अंकिता पण म्हणते की वर्षाताईंबरोबर मी राहणार कशी, त्यांचं योग करतात, प्राणायाम करतात आणि त्यांच्याबरोबर राहणं मला ते बसत म्हणजे जरा थोडं अवघड जात होतं. परत मी किचन मध्ये होते त्यामुळे त्यांना सुद्धा माझ्यामुळं उभारावं लागत होतं वगैरे, असं तसं कौतुक सोहळा त्या सांगत असतात. पुढचा नंबर येतो बिघडलेला पोरगा आणि चांगला बाप. यामध्ये घनश्याम आणि पॅडींचा येतं. पॅडी सांगतात की घनश्याम आहे तसा दुसमुसळा आणि खरं एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तरी त्याला पटत नाही, असं समोर त्या माणसाला फेस येतो, मग तेव्हा त्याला पटतं आणि मग तेव्हा तो तयार होतो, तो सुधारेल यामध्ये. तर घनश्यामशी बोलणार नाही असं रितेश देशमुख यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे घनश्यामला ते टाळून पुढच्या जोडीकडे. पुढची जोडी आहे सूरज आणि जान्हवी. रितेश देशमुख विचारतात जान्हवी जेलमध्ये होत्या, सूरज तुम्ही बाहेर होता, त्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला का. सूरज म्हणतो मला काही तिनं तसा त्रास दिला नाही, त्यामुळे सगळं व्यवस्थित होतं. जान्हवी म्हणते खरं की सूरज असा एकटा बाहेर वगैरे फिरणारा मुलगा आहे आणि त्याला माझ्यामुळं किचनमध्ये थांबावं लागलं, बाहेर थांबावं लागलं, मला याबद्दल वाईट वाटलं, बाकी तसा काही आम्हाला तसा त्रास झाला नाही. या पुढचा नंबर आहे डीपी आणि वैभवचा. डीपी म्हणतो की मी वैभवला काही मतं गृहीत धरून आलेलो होतो घरामध्ये, परंतु इथं आल्यावर आम्हा स्वभावाचा कळाला आणि जोडीमुळं तर जे काही मनातलं भेदभाव असेल तो आमचा दूर झाला. वैभवला काही कळत नाही. वैभव काय असं सांगतो की आम्हाला दोघांना खायला मिळेल असं वाटलं होतं, परंतु तसं काही झालं नाही, परंतु आम्ही चांगले मित्र वगैरे बनलो. अरबाज म्हणतो की मला तसं तेवढं जमलं नाही असं मला वाटतंय. अरबाजचं एक म्हणणं असतं की आम्हाला जरा थोडं हे कठीण गेलं, मला त्रास होत होता त्या निक्कीच्या वागण्यामुळे वगैरे हे ते. त्याचबरोबर आर्या पण तसंच म्हणते की निक्कीच्या वागण्यामुळं मला त्रास झाला, त्यामुळं आमची तशी ती जोडी होऊ शकली नाही. मग रितेश देशमुख तेच म्हणतात की तू तर एकदम खुश झालेली होतीस की अरबाजच्या बरोबर, आणि हे असं कसं काय की जो कट्टर विरोधक होता आणि त्याच्याबरोबर जोडी म्हणल्यावर तू खुश झाली. तर ती म्हणते नाही, मला फक्त निक्कीचा त्रास होता, बाकी कोणाचा त्रास नाही. तर रितेश देशमुख म्हणतात मी याच्यावर परत पुढे येईनच, आता हा विषय आपण इथं थांबू. पुढे येतात की अभिजित आणि निक्की. यामध्ये निक्कीला विचारलं जातं तर ती निक्की म्हणते मी एकदम खुश होते, एकदम खुश होते वगैरे, असं जरा ती ओव्हर ऍक्टिंग करते. तर रितेश देशमुख तेच म्हणतात की एवढ्या पण तुम्ही खुश दिसत नव्हता, परंतु म्हणते आम्हाला एकमेकांना समजायला वेळ मिळाला, असं झालं तसं झालं. अभिजित म्हणतो की मला थोडी भीती वाटत होती, कारण निक्की थोडी ओव्हर पॉवर आहे आणि आम्ही तिच्याबरोबर टिकेन का किंवा असं वाटत होतं, परंतु निक्कीनं पण सांभाळून घेतलं. काही गोष्टी झाल्या मागं पुढं, परंतु ओव्हरऑल एक्सपिरियन्स ओके होता. मागचा आठवडा अभिजित आणि निक्की यांनी गाजवला, त्यामुळे त्यांचं कौतुक होतं. रितेश देशमुख त्यांचं कौतुक करतात. ते म्हणतात की आम्हाला असं दिसलं की एक जोडी विरुद्ध बाकीचे 10 जण होते आणि हे नक्की घडलं कसं, हे घडलं कशामुळं की जो अरबाज गुंड प्रवृत्तीचा होता, आदळआपट करणारा होता, मारहाण करणारा होता, अशी ज्याची इमेज होती आणि ती टीम बी त्याचं टीम बी बरोबर एकदम जुळायला लागलं. टीम बी न एकदम त्याला आपलंसं केलं. हे कसं काय, सहानुभूती द्यायला चालू केले
अशा बऱ्याच गोष्टी रितेश देशमुख विशेषण लावून त्यांना सांगतात. हे घडलं तरी नक्की कसं? तर हे घडलं याचं एकच कारण की अरबाज आणि निक्कीमध्ये फूट झालेली होती आणि दोघं एकमेकांचे विरोधक झाले होते. त्यामुळे दुश्मन का दुश्मन तो आपला मित्र वगैरे असं जे रणनीतीप्रमाणे तुम्ही करायला गेला आणि अरबाज निक्कीच्या विरोधात चाललाय, त्यामुळे तुम्ही अरबाजला साथ द्यायला लागला. यामध्ये अतिशय जशी अरबाजची चूक आहे त्याप्रमाणेच हे जे बाकीचे प्रेक्षक आहेत बघणारे, म्हणजे टीम बी वाले वगैरे आणि बाकीचे जे असतील ते, तर यांची सुद्धा चूक आहे. जेव्हा अरबाजनं आदळआपट केली, अंगावर धावून गेला, भांडी फेकली, तेव्हा एकही जण यामधला बोलला नाही. ही अतिशय चुकीची गोष्ट होती. तेव्हा तुम्हाला यात दिसलं नाही का? यावर रितेश देशमुख महत्वाचा प्रश्न तोच विचारतात की निक्कीनं असं काय केलं की जेणेकरून त्रास व्हायला लागला, याला हर्ट व्हायला लागलं. तर अरबाजचं उत्तर असतं की नाही, ज्या गोष्टी मी निक्कीसाठी करत होतो त्याच गोष्टी निक्की आता अभिजितसाठी करत आहे, त्यामुळं मला त्याचं दुःख झालं, मला त्याचा त्रास व्हायला लागला. तर हे म्हणतात की हे कारण नाहीये की जेणेकरून तू एवढी हाणामार करायला पाहिजेस, आदळआपट करायला पाहिजे. रितेश देशमुख तेच म्हणतात की निक्की, अभिजित, अरबाज असं हे तिघ जण सेंटरमध्ये होते. यामध्ये अभिजितचा तसा काहीच रोल नव्हता. हा वाद जर म्हणलं तर निक्की आणि अरबाज होता, परंतु अरबाजनं ठरवलं की निक्कीला डायरेक्ट त्रास द्यायचा नाही, आपण अभिजितला त्रास द्यायचा आणि जो काय असेल ते नेम साधायचा. परंतु यामध्ये अभिजित हा पूर्णपणे वाईट ठरवला गेला. टीम बी ज्यांच्यासाठी तो कर्दन काळ होता, चांगला होता, तर ह्यांनी सुद्धा त्याला वाईट ठरवलं, म्हणजे त्याची साथ सोडली. कशाच्या बेसिसवर? कारण तो निक्कीची बाजू घेतोय म्हणून. तर रितेश देशमुख तेच म्हणतात की निक्कीची बाजू त्यानं किती कुठं घेतली, कधी घेतली, हे तर तुम्ही सिद्ध करा. तर ते नाही. आणि तुम्ही अरबाजशी बोलता, तुम्ही अरबाजशी कॉन्टॅक्ट करता, हे तुम्हाला कसं काय चालतं? याबद्दल तुम्ही कोणच काय बोलत नाही. ही तुमची दुटप्पी भूमिका झाली ना. यामध्ये ओव्हरऑल सगळ्यांना हे बोललं जातं. यामध्ये तुम्ही सगळेजण निक्की आणि अभिजितच्या विरोधात पॉइंट शोधत होता. याला काही अर्थ आहे का? नाही. तुमचा काही इंडिव्हिज्युअल गेम आहे का? नाही. फक्त ह्यांच्या विरोधात ह्यांच्या ह्याच्यात तुम्ही खेळत होता. रितेश देशमुख अभिजितच्या पायाची चौकशी करतात. अभिजित सांगतो की पाय माझा उत्तम आहे, डॉक्टरांनी पण चेक केलं, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी चांगला गेम खेळू शकतो. यावर ह्याचाच रेफरन्स धरून रितेश देशमुख बोलतात, त्या खुर्चीचा पाय कसा आहे? जी अरबाजनं खुर्ची तोडली, फोडली, त्या खुर्चीचा पाय कसा आहे हे तुम्ही बघितलं का? हे कारण तुम्ही सगळ्यांनी दुर्लक्षच केलं. कारण त्या खुर्चीला फिलिंग नाही आहेत. फिलिंग फक्त आहेत त्या अरबाजला आहेत. आणि अरबाजच्या फिलिंग म्हणजेच सर्वोच्च, बाकी कुणाला फिलिंगच नाहीत. तर याबद्दल अरबाज तुमचं काय म्हणणं आहे? मग अरबाज सांगतो की निक्की अभिजितशी वागायला लागली की मला त्रास होतो, मला हर्ट होतो, मला असं होतं तसं होतं. तर रितेश देशमुख बरोबर मुद्दा बोलतो की तुम्ही पण रियालिटी शो करून आले, निक्की पण रियालिटी शो करून आली आहे. इथं आल्यावर तुमची ओळख झाली, 1 महिना तुमचं हे केलं, तर निक्कीने तुम्हाला कुठली कमिटमेंट दिली होती का? की मी फक्त तुझ्याशीच बोलणार, मी दुसऱ्या कोणाशी बोलणार नाही वगैरे जे काय असेल ते. आणि तुम्ही सर्वांशी रिलेशन ठेवता, तर तिनं रिलेशन ठेवले म्हणून कुठं बिघडतंय? प्रत्येक प्लेअरकडे येतात, त्यामध्ये पहिला नंबर असतो आर्याचा. आर्याला विचारतात की अरबाज एकदम तुला आवडायला कसा लागला, अरबाजचं कसं झालं? तर ती म्हणते माझं अरबाजशी कधीच वाकडं नव्हतं, माझं निक्कीशी वाकडं होतं. निक्की जेव्हा बाहेर पडली त्यामुळे मी अरबाजला जवळ केलं. मग रितेश देशमुख तेच म्हणतात, आता निक्की परत आली तर काय करणार तू, कसं करणार? तर ती म्हणते ते तिच्याकडे काही उत्तर नसतं, ती बालिशप्रमाणे उत्तर द्यायला लागती. मग ती म्हणते की निक्की मुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि मग आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. तर ते म्हणतात की काही नाहीये तसं काही, कारण तुमचं निक्कीशिवाय काहीच चालत नाही आणि जे काय आहे ते निक्कीची रिॲक्शन आहे आणि तुम्ही त्याच्यावरच सगळं तुमचं भांडवल करत आहात. तुम्हाला जमतंय का बघा, तुमचं स्वतःचा गेम खेळताय का बघा, नाहीतर घरला गेला तर बरं होईल, असं आर्याला सरळ शब्दात रितेश देशमुख धमकी देतात, असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार. डबल ढोलकीचं उदाहरण उत्तम असं रितेश देशमुख देतात. ते सांगतात की मानकाप्याचा गुहेमधला टास्क चालू असतो, नॉमिनेशन चालू असतं. यावेळी अरबाज, आर्या बसलेले असतात एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून आणि त्यावेळी बिग बॉस म्हणतात की तुमचा एक मस्त फोटो काढूया का वगैरे असं तसं. डीपी सुद्धा मागणं कमेंट पास करत असतात की बीचवर बसलाय का, बाकी सगळे बसलाय का वगैरे असं तसं. तर यामध्ये तुम्हाला काही वावगं वाटत नाही, तुम्ही नावं ठेवता, सगळं हे करता. आणि हेच जेव्हा अभिजित निक्कीला जॅकेट काढून देतात तेव्हा तुम्ही लगेच करता. डीपी, अंकिता, तुम्हाला नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे? हा, ह्यावरनं हे डबल ढोलकीच आहे ना. तर अंकिता सांगते की नाही, असं नाही तसं नाही, लगेच तिचं चालतो. रितेश देशमुख तिला गप्पा बसवतात आणि डीपीला सुद्धा म्हणतात की हे तुमचं बरोबर नाही,
बोलायचं असेल तर दोन्हीकडे बोला, नाहीतर तुमच्या तोंडात बोळा घालून घ्या. या पुढचा नंबर असतो अरबाजचा. अरबाजला आज काय फोडणारच आहेत. तर यावर असं सांगतात की जेव्हा अभिजित चपात्या करत असतो त्यावेळेला निक्की आणि अभिजित शेजारी शेजारी उभारलेले असतात, बाकी पण उभारलेले असतात. तर अभिजित सरळ सांगतो, अरबाज हे बघ, माझं बाहेर घर आहे, मला बायको आहे, सगळं आहे, आणि तू काहीतरी या नात्याला वेगळा अँगल देऊ नकोस किंवा वेगळ्या गोष्टी काही करू नकोस. व्यवस्थितपणे सांगत असतो तरी अरबाज काहीतरी त्याच्यात त्याचं ते वेगळं पण दाखवायला करतो आणि या गोष्टीला अँगल द्यायचा प्रयत्न करतो. यावेळी बाकीचे घरातले मुग गिळून गप्प बसलेले असतात, काही बोलत नाहीत, आणि अरबाज द्वेषानं आदळापट करायला लागतो. या सगळ्या गोष्टी पुढच्या घडतात, त्याची त्याला शिक्षा सुद्धा मिळते. तर हे जे आहे, हेच एवढं सांगून सुद्धा तुम्ही गप्प बसला नाही, ह्याला म्हणायचं तरी काय? तुम्हाला रूल पाळायचे आहेत का नाही करायचे आहेत हे पण सांगा. अरबाजला खरंच आज उत्तमरित्या बोलले आणि बॅलन्स साधून चालू होतं. म्हणजे इकडं पण तोडफोड चालू होती, इकडं पण फोडाफोडी चालू. अरबाज, तुम्ही विक्टिम कार्ड खेळताय. तुम्ही असं दाखवताय की फक्त आणि फक्त मलाच त्रास झालेला आहे, मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे. तर हा तुमचा एक प्लॅन होता. असले प्लॅन माझ्या घरात चालणार नाहीत, या बिग बॉसच्या घरात चालणार नाहीत, आणि जेही असेल ती तुमची रियालिटी बाहेर यायला पाहिजे. रियालिटी शो आहे हा, रियालिटीच तुमची बाहेर यायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढं हे तुमचे असले छक्के पंजे चालणार नाही. हे छक्के पंजे तुमचे मी आत्ताच्या आत्ता बाहेर काढतो, असं म्हणून चक्रव्यूह रूम जे आहे, चक्रव्यूह, ते रितेश देशमुख त्याचं चालू करतो. यामध्ये निक्की आणि अरबाज यांचं जे आहे ते बोलणं दाखवलं जातं. ते जे वॉशरूम मध्ये बसलेले होते ना, तेच ते बोलणं दाखवलं जातं. फक्त थोडंफार ऐकवलं जातं, तुम्हाला बाकीचं काही त्याच्यात दाखवलेलं नाही. नाहीतर ते रेटिंग आहे ना 16+, ते 18+ झालं असतं नक्कीच. तर यामध्ये त्यामध्ये निक्की जे बोलते की तुझी फेक पर्सनॅलिटी दाखवू नको, तू मुद्दामून करायला लागलायस, ते खोटं खोटं करायलायस, ते मला सगळ्या गोष्टी कळतात, आपण एकमेकांच्या घरासमोर सॉरी बोलू, असं करू तसं करू. यावर वाद पेटतो. रितेश देशमुख ब्रेक घेतात. वाद पेटल्यावर यांची चर्चा चालू होते, तू खोटा मी खोटा वगैरे, असं तसं. जान्हवी, वैभव सगळेजण यात सामील होतात. तरी हा विषय लगेच शांत होतो, कारण ह्या काय तर घडलेलं आहे रात्री, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजलेल्या असतात. त्यापेक्षा गुहेत गेल्यावर तुमचे खरे चेहरे समोर आले आणि तुम्ही ज्या घरात फ्रेंडशिप्स वगैरे याच्या ज्या बाता करत होता, तर त्या तुमच्या बाता कुठं गेल्या, असं म्हणत पहिल्यांदा नंबर येतो अंकिताताईंचा. अंकिताताईंना विचारलं जातं की तुम्ही जान्हवीला सेफ केलं, हे कशासाठी केलं, काय केलं? तर ती म्हणते की नाही, ती आधी निक्की बरोबर होती आणि तेव्हा ती निक्कीसारखं वागायचा प्रयत्न करत होती, की ती जेन्युइन आहे आणि लोकांना पण दिसून यावं म्हणून मी जान्हवीला सेफ केलं. आणि वैभवला मी अनसेफ केलं, कारण मी त्याला आधी सांगितलं की तो आधीच्या गेममध्ये असं असं वागला वगैरे, म्हणून मी अनसेफ केलं त्याला. परंतु त्यामुळेच डीपी सुळीवर गेला वगैरे. मग तो म्हणतो डीपी तुझा एकदम खास होता ना, लगेच बदललं का डीपी लक्षात ठेवा म्हणून? खरं डीपी आपलं डीपी बघ, तू ते बाहेरचं तुझं ठीक आहे, परंतु तुझ्याकडनं अपेक्षा भंग व्हायला लागलाय लोकांचा. रितेश देशमुख यांचं तेच म्हणणं असतं की निक्की बरोबर जे आहेत ते तुमचे दुश्मन आणि जे निक्कीला विरोध करतील ते तुमचे मित्र, असं तुम्ही अंकिता वागला आणि हे अतिशय चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. परंतु तुम्ही सेल्फिश आहात आणि सेल्फिशपणाला तुम्ही सुद्धा अपवाद ठरत नाही. तुम्ही जे बाहेर मुळू गुळू वागायचा, गुडी वागायचा प्रयत्न करत आहात, तर बाकीच्यांनी लक्षात घ्या, अंकिता सुद्धा सेल्फिश आहे, हे रितेश देशमुख यांनी दाखवून दिलं. पुढचा नंबर डीपीचा येतो. डीपीला विचारलं जातं की अभिजित आणि निक्कीला अनसेफ करण्याशिवाय तुम्हाला दुसरा कुठला पर्यायच नव्हता, कारण तुमचा तिथं दुसरा फोटो होता. पॅडी तुमच्या एकदम खास, पॅडी तुमच्या एकदम जवळ, तरी तुम्ही पॅडींनाच केलं. तर ते सांगतात की नाही, मला घनश्यामसाठी केलं, मी घनश्यामसाठी नॉमिनेट केलं, परंतु मला पॅडींना करायचं नव्हतं. खरं पॅडी पण त्याच्याबरोबर सुळीवर चढले गेले. रितेश देशमुखांना हाच मुद्दा हवा असतो. ते तेच म्हणतात की बाकी आर्या वगैरे हे बाकीचे जे तुम्हाला प्लेयर दिसले नाहीत का, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये फूट पाडून तुमच्याच टीम मधल्या लोकांना बाद केला, समोरच्या टीम मधल्या बाद करायचा तुम्ही का प्रयत्न केला नाही? रितेश देशमुखांचा हा मुद्दा खरंच उत्तम आहे, परंतु या टीम बी वाल्यांना काहीच अक्कल नाहीये, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना समजतच नाही. पॅडींना पण डीपीन सारखाच प्रश्न येतो, तुम्ही सुद्धा तेच केलं, तुम्ही पण परत डीपीलाच नॉमिनेट केलं. तुम्ही सुद्धा जान्हवी तुमच्याबरोबर जे वाईट वागले त्यांना सुद्धा तुम्ही केलं नाही, ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. अभिजितला पण ते सांगितलं की नॉमिनेशन मध्ये तुम्ही चूक केली, आणि यामध्ये सगळ्यात जे भारी ठरले ते निक्की आणि अरबाज, त्यांनी एकमेकांना सेफ करून घेतलं. हे असंच घडलेलं आहे, निक्की अरबाज सेफ झालेले आहेत. हा सगळा त्यांचा जो गेम होता
की ए ला व्यवस्थित ठेवणे आणि बी फोडणे. त्यांनी बरोबर बी टीम ही अशा करून फोडलेली आहे. परत पाताळ जायचा जो गेम असतो त्याच्यावर तेच म्हणतात की तिथं पण तोच विषय चालू होतो, 2 विरुद्ध 10 जण. हा काय मला बरा वाटला नाही. आणि आता आपण चालू करू की राऊंड वाईज काय काय होतं. पहिल्या राऊंडमध्ये डीपी आणि वैभव विरुद्ध अरबाज आणि आर्या असा राऊंड असतो. तर यामध्ये वैभवला अरबाजला नडायचा उत्तम असा चान्स असतो, परंतु त्याच्याबरोबर तो साठालोट करतो. आणि आता या मला विषयावर बोलायचंच नाही, मी वैभवना कितीदा तरी याबद्दल बोललो. सोन्यासारख्या विषयाबद्दलचा गेम असताना यांनी अक्षरशः त्याचा मातीमोल करून टाकलेला आहे. डीपीचं कौतुक केलं जातं, डीपीला सांगितलं जातं की उत्तमरित्या खेळलास तू आणि 27 कॉइन्स मिळवलेस, परंतु जेव्हा तू आणून ठेवलास यावर बऱ्याच वादंग उठलं, या सगळ्या गोष्टी झाल्या. जान्हवीनं जे आहे त्या बॉक्समधल्या मोजल्या, बॉक्स तो व्यवस्थित होता, परंतु निक्कीनं रूल बुक प्रमाणे व्यवस्थित तिच्या ताकदीचा वापर केला आणि तिने सांगितलं की नाही, हा पूर्णपणे चुकलेला आहे, हा बॉक्सच मी ग्राह्य धरू शकत नाही, कारण बॉक्स धरणं गरजेचं होतं. यामध्ये बॉक्स हा तुटलेला आहे, अरबाजच्या चुकीमुळे तुटलेला आहे, दुसऱ्या कोणाच्या चुकीमुळे तुटलेला नाहीये. यामध्ये निक्कीला तुम्ही व्हिलन ठरवलं, परंतु चला आपण असं कन्सिडर करू, ठीक आहे, ही एक बाजू झाली. एक सहानुभूती म्हणून निक्कीनं त्या बॉक्स मधल्या कॉइन कन्सिडर करायला पाहिजे होते, परंतु ते केले नाहीत. परंतु अशीच गोष्ट जेव्हा जान्हवीनं केली, जेव्हा कॉइन मोजून सुद्धा जान्हवीनं तो बॉक्स मुद्दामून फोडून टाकला, तेव्हा तुम्ही तिला कोण बोलला नाहीत. हा तुमचा मूर्खपणा, ही तुमची अक्कल, असं करून जवळपास सगळ्यांचीच लायकी काढली जाते. हे बरोबर होतं. हा गेम काल कुणालाच समजला नाही, काल कुणालाही या गोष्टी कळाल्या नाहीत की रूल बुक प्रमाणे तिनं बरोबर वापर केला होता. आणि निक्की, अभिजित यांना व्हिलन ठरवण्याच्या नादात तेच हिरो ठरलेले आहेत, हे याच्यावरून समजतं. यामध्ये घनश्याम त्याचं मत मांडायला जातो, तेव्हा बरोबर त्याला सांगतात तुमच्याशी मला बोलायचं नाहीये, चला वाटेनं चला, कडकडन चला. या विषयावरच अभिजित लगेच उठतात. अभिजित लगेच म्हणतात मी आता हिच्याबरोबर जोडीनं राहणार नाही. लगेच तुम्ही तिला सॅल्यूट करता. मग अभिजित लगेच पलटतात. नंतर तुम्ही बघितलं असेलच, अंकिता पण म्हणते हा पलटो आहे, याच्यावर काय विश्वास ठेवू नका वगैरे, असं या गोष्टी होतात तुमच्या. तर या गोष्टी तुम्हाला का दिसल्या नाही, जान्हवीची चूक वगैरे, हा पहिल्या राऊंडचं यांचं अनालिसिस असतं. आता येतो दुसरा राऊंड. दुसऱ्या राऊंडमध्ये निक्की आणि अभिजित जाणार असतात. यामध्ये निक्की म्हणते मी काही जाणार नाही, मला अंधाराचा ट्रॉमा आहे. अभिजित म्हणतो माझं पाय दुखतायत. परंतु यामध्ये निक्कीच्या ट्रॉमावर अंकिता वायफळ बडबड करते. ती म्हणते की हा ट्रॉमा का, तिची चेष्टा बिष्टा, मग इंडा दरवाजा उघडून द्या वगैरे असं तिच्या त्या आवाजात बोलते. तर तेच विचारतात रितेश देशमुख, मी जे सारखं म्हणतो ना की बाकी करतात तो ड्रामा, माझं फक्त ड्रामा, असं जे अंकिता ताईंचं आहे ना, त्याबद्दलच बोललं जातं की तुम्हाला भांडी घासायचा ट्रॉमा आहे, तर निक्कीला का नसून एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा? तुम्ही दुसऱ्याच्या ट्रॉमाचा रिस्पेक्ट करायला करा ना. तुमचाच फक्त ट्रॉमा आणि तुम्हालाच फक्त सहानुभूती मिळायला पाहिजे असं नाही. ओ डबल ढोलकी अंकिता, तुम्ही तेच आहात. आणि हे जे जान्हवी वगैरे आहेत ना, या सगळ्यापेक्षा कजाक म्हणजे ती अंकिता आहे, हे म्हणलं तर काही अवघड ठरणार नाही. यावर बोललं जातं. आणि अभिजितचं सुद्धा कौतुक केलं जातं की अभिजित, तुम्ही उत्तम गेम खेळलेला आहात. यामध्ये एखाद्याला हिरो बनायची संधी होती की दुसऱ्याला चान्स मिळाला असता, परंतु तो कोणी घेतला नाही. पॅडी वगैरे याच्यावर स्पष्टीकरण देतात. अंकिता सुद्धा काहीतरी तिचे स्पष्टीकरण देत असती, परंतु तिला तिची लायकी दाखवली जाते. उत्तमरित्या रितेश देशमुख हा सुद्धा विषय जो आहे सेकंड राऊंडचा हाताळतात. रितेश देशमुख एक मोलाचा सल्ला निक्कीला देतात. ते म्हणतात की आउट ऑफ द बॉक्स जाऊन ही लोक विचार करणार नाहीत, कारण त्यांची मेंटॅलिटीच एवढी आहे. अशाच काहीसं बोललेले आहेत रितेश देशमुख. याचा अर्थ असाच होतो. आणि तुम्ही एकदा व्हिलन ठरलेला तर तुम्हीच कायम व्हिलन ठरणार आहात. तर जान्हवीचं सुद्धा विशेष कौतुक केलं जातं की तू सुद्धा घरासाठी खेळलीस वगैरे. हा, खरंच जान्हवीचं आपण कौतुक सुद्धा करायला काही हरकत नाही याबद्दल. तर असतो आता लास्ट राऊंड मध्ये तर तुम्हाला माहिती आहे पॅडी आणि घनश्याम, आणि इकडच्या बाजूला जे आहेत ते म्हणजे वर्षा आणि अंकिता. तर यामध्ये तुम्हाला आता वेगळं सांगण्यासारखं काही नाही की अंकिता ताईंनी घनश्यामला अक्षरशः खेचलं काय, फरफटवलं काय, म्हणजे अक्षरशः त्याला बादच केला तिनं. तर हे सगळं बोलत असताना
ती अगदी अक्षरशः तिची हसरा चेहरा दिसतो तुम्हाला. यावरून कळतं की ती किती कपटी स्वभावाची आहे. दाखवती गुडी गुडी, खरं कपटी स्वभाव तिचा कसा आहे या गोष्टी तुम्हाला समजतील. यावर रितेश देशमुख तेच म्हणतात की जर या ठिकाणी समजा तुम्ही असता, एखादी मुलगी असती तर काय घडलं असतं, काय वादंग घडलं असतं, या गोष्टीचं तुम्हाला काही वाटते का नाही. खरं या बाईला ती जान्हवी निदान ऍक्टिंग तर करत होती की बाबा मला खरंच दुःख आहे, मी सॉरी म्हणते किंवा हे म्हणते, तर तुम्हाला काही वाटलं नाही. कसं काय हे करताय. आणि घनश्यामनं असं एवढी मोठी कुठलीच गोष्ट केली नव्हती. घनश्यामशी बोलत नाहीत, नाहीतर घनश्यामचं पण आणखीन कौतुक केलं असतं की दुटप्पी भूमिका नाही का, हे तुमचं डबल ढोलकीपणा नाही का, आणि हे काही तुमचं बरोबर नाहीये, आणि तुम्ही सुद्धा आता दिसलेला आहे कुठल्या प्रकारच्या आहात ते. तर या विषयावर आणखीन भरपूर बोलायला पाहिजे होतं, परंतु आज बरीच फोडाफोडी झाली, त्यामुळे अंकिताला तसं फोडायला वेळ मिळाला नसेल. परंतु जेव्हा पुढं नेक्स्ट टाइम जेव्हा असं काहीतरी अंकिताकडनं चूक करेल तेव्हा भरपूर रितेश देशमुख तुम्ही फोडा असं आम्हाला वाटतं. डीपीचा नंबर आहे, तो डीपीला विचारलं जातं की डीपी की तो बॉक्स कसा फुटला, कशामुळे फुटला. तर तो म्हणतो की मी घनश्यामला उस्कावत होतो की जेणेकरून पॅडी अंकिताचा गेम जो आहे तो खोलून दिसेल, सर्वांना दिसेल, फुटेज मिळेल वगैरे असं तसं. तर ते म्हटले की तुम्ही काय मक्ता घेतलाय का काय. रितेश देशमुख म्हणतात डीपी, तुम्ही यांचा काही मक्ता घेतलेला आहात का, किंवा तुम्ही यांचं काय केलेलं आहात. पण ठीक आहे, तुम्ही इतर वेळी प्रामाणिकपणाच्या गप्पा मारता, फेअर अनफेअरच्या गप्पा मारता, तर यावेळी तुम्ही नक्की काय केलं, तुम्ही कुठल्या टीम मध्ये होता आणि अंकिता कुठल्या टीम मध्ये होते. तर ते म्हणतात की नाही आम्ही विरोधी टीम मध्ये होतो. मग विरोधी टीम मध्ये असून सुद्धा तुम्ही दुसऱ्या पार्टीला सपोर्ट केला, तर याबद्दल तुम्ही वैभवला मागच्या वेळी काय म्हणला होता ते तुम्ही सांगा. तर गद्दार. तर अशा तऱ्हेने बिग बॉस मध्ये यावेळी आणखीन एक गद्दार मिळालेला आहे. त्याचं म्हणजे नाव धनंजय पवार उर्फ डीपी दादा. तर डीपी दादा अशा तऱ्हेने गद्दार ठरलेले आहेत. आणि हो, खरंच ही गद्दारी म्हणली तरी काही वावगं ठरणार नाही, कारण जेच वैभवनं केलं तेच डीपींनी यावेळी केलं. काही अंकिताचा तुम्ही मक्ता घेतलेला नाहीये किंवा अंकिताला मोठं करायची काही गरज नाही. तुम्ही मोठे व्हा आणि मग दुसऱ्यांना काय असेल ते मोठं करा. परंतु ह्याबद्दलच रितेश देशमुख बोलतात की हा काही ग्रुपचा गेम नाहीये, एकमेकांना मोठं करत बसण्याचा नाही, हा इंडिव्हिज्युअल गेम आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली खेळायला पाहिजे, तुमचा परफॉर्मन्स दाखवायला पाहिजे, तरच तुम्ही ही ट्रॉफी जिंकू शकाल. यामध्ये फक्त आणि फक्त मी तुम्हाला सांगतो 3 नावं मला अशी वाटतात की एक म्हणजे निक्की, दुसरी म्हणजे आरबाज आणि तिसरा म्हणजे अभिजित. या तिघांचा गेम अतिशय उत्तम आहे आणि ते योग्य रीतीने खेळत आहेत. इंडिव्हिज्युअल गेम, ग्रुपिझमचा वगैरे इकडे बी टीम खेळत असेल, परंतु इंडिव्हिज्युअल गेम हा खेळत आहेत. त्यांची स्वतःची मतं आहेत. हे बघा, मत असणाराच जिंकून येतो. खरं मत, दुसऱ्याचं मत बघून आपण मत देणारा कधीही जिंकून येत नाही किंवा जिंकवू शकत नाही. त्यामुळं बघूया या गेम मध्ये नक्की पुढं घडतंय तरी. आता येतो कॅप्टन्सीची चर्चा. कॅप्टन्सीची चर्चा चालू होती आर्यापासून. आर्याला ते सरळ सांगतात, तिच्या बालिशपणावर उत्तर देतात की ताई तुम्ही घरला जावा. अंकिताला विचारलं जातं, अंकिता तू म्हणलीस की मागच्या वेळी मी कॅप्टन झाली, यावेळी वर्षाताईंना शब्द दिला, तर अंकिता तुम्ही माघारीची पीएचडीच घेतलेली आहे याबद्दल. सूरजला सुद्धा फोडलं जातं. सूरजला विचारलं जातं इतर वेळी आठवडाभर तू कॅप्टन्सीच्या गप्पा मारतोस आणि अशा वेळी तू कॅप्टन्सी लगेच माघारी घेतोस, याला काय अर्थ आहे. तर गेम बदल, ज्या प्रेक्षकांनी तुला डोक्यावर घेतलं तेच प्रेक्षक तुला डोक्यावरनं उतरवतील सुद्धा. त्यामुळं जे काही खेळायचं आहे नाही खेळायचं आहे ते तुझं तू ठरव. वैभव, जान्हवी यांना सुद्धा सूचना दिली जाते की जेव्हा आरबाजला वेळ येते की बाहेरची लोक कॅप्टन ठरवणार, तेव्हा तो सरळ सांगतो जान्हवी आणि वैभवला बाहेर काढा आणि वर्षाताईंना कॅप्टन तुम्ही करा. तर अतिशय उत्तमरित्या रितेश देशमुख यांनी फोडाफोड केलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या आठवड्यामध्ये बरेच बदल घडणार आहेत आणि वोटिंग लाईन्स तर बंद आहेत, त्या तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. त्यामुळं नॉमिनेशन, एलिमिनेशन या कुठल्या गोष्टी घडणार नाहीयेत, परंतु वाईल्ड कार्ड एंट्री होणार असं वाटतंय. तर बघू, अभिषेक बिचुकले आणि राखी सावंत वगैरे अशा सारख्या स्टार कलाकारांची एंट्री व्हावी ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. तर बघायला विसरू नका बिग बॉस आणि बिग बॉसचे रिव्ह्यू. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.